वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण व्हर्ब्स हा टॉपिक बघणार आहोत. तर या टॉपिकमध्ये आपण व्हर्बचे कोणकोणत्या वेगळ्या प्रकारचे टाईप्स आहेत याचाही अभ्यास करतोय. तर विद्यार्थींनो, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे की आपण व्हर्बचे दोन प्रकार बघतोय. आपण एक मेन व्हर्ब बघा, MAIN मेन व्हर्ब, याचंच दुसरं नाव आहे प्रिन्सिपल व्हर्ब, PRINCIPAL प्रिन्सिपल व्हर्ब्स, ज्याला मराठीमध्ये आपण मुख्य क्रियापदे असे म्हणतो. मुख्य क्रियापदे असे म्हणतो. आता बघा कोणकोणते मुख्य क्रियापदे कुणाला म्हणायची. तर बघा जनरली ज्याला 3 रूप असतात, जसं गो, वेंट, गॉन. एक्झाम्पल्स: गो, वेंट, गॉन, स्पीक, wrote, come, saw, seen. या क्रियापदांना आपण मेन व्हर्ब्स असं म्हणतो. काय म्हणतो? मेन व्हर्ब्स असे म्हणतो. आता यानंतर आपण बघणार आहे दुसरा यातला प्रकार आहे ऑक्झिलरी व्हर्ब, AUXILIARY, ऑक्झिलरी व्हर्ब्स. तर विद्यार्थी मित्र, ऑक्झिलरी व्हर्ब्स याचंच दुसरं नाव आहे हेल्पिंग व्हर्ब्स. काय नाव आहे? हेल्पिंग व्हर्ब्स. आता हेल्पिंग व्हर्ब्स किंवा ऑक्झिलरी व्हर्ब्स कशाला म्हणायचं? तर ज्या वाक्यामध्ये एक हेल्पिंग व्हर्ब असतं आणि त्यापुढं मेन व्हर्ब असतं. फॉर एक्झाम्पल बघा, इज गोईंग. इज गोईंग मध्ये इजला हेल्पिंग व्हर्ब म्हणूया आपण. कॅन स्पीक, कॅन स्पीक या वाक्यात कॅनला हेल्पिंग वर्ब म्हणतो आपण किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. मस्ट, मस्ट स्टार्ट या वाक्यात मस्टला हेल्पिंग वर्ब म्हणतो किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणतो आणि स्टार्टला मेन वर्ब म्हणतो. त्याचप्रमाणे हॅज बीन रनिंग, हॅज बीन रनिंग, रायटिंग, हॅज बीन रायटिंग या वाक्यामध्ये हॅज ला आपण मॉडल वर्ब ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणतो. तर बी हे थर्ड फॉर्म आहे, बीन बघा, आणि रायटिंग हे मेन वर्ब आहे. हे दोन मेन वर्ब आहेत, आपल्या लक्षात येते. त्याचप्रमाणे शुड हॅव, शुड हॅव, शुड हॅव टेकन या वाक्यामध्ये शुड आणि हॅवला हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणतो आणि टेकनला आपण काय म्हणतो? मेन वर्ब म्हणतो. तर आय होप, मी आशा करतो की तुमच्या लक्षात आलं की व्हॉट इज मीन बाय मेन वर्ब अँड हेल्पिंग वर्ब. मी आता काही उदाहरणं देतोय, त्यावरून तुम्हाला कळेल की कोणकोणती हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब आहेत. तो भाग तुमच्या लक्षात येईल. सो लेट्स सी प्लीज. बघूया आपण विच आर द मेन वर्ब्स अँड हेल्पिंग वर्ब्स. तर विद्यार्थ्यांना बघूया आपण. बघा मी काही वाक्य देतोय. फाइंड आउट, find out the main verbs and helping verbs. Main verbs and helping verbs. तुमच्या लक्षात आलं असेल की what are main verbs and what are helping verbs. For example, I will guide them. I will guide them या वाक्यामध्ये तुम्ही सांगा बघू वर्ब कुठे आहेत? तर 2 वर्ब आहेत. ते म्हणजे कोणते? विल आणि गाईड. एकटा गाईड नाही आहे किंवा विल नाही, तर विल, गाईड हे 2 वर्ब आहेत. यामध्ये आपण विलला काय म्हणणार आहे? हेल्पिंग वर्ब म्हणणार आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणणार आहे. AU म्हणजे ऑक्झिलरी वर्ब म्हणणार आहे. तर गाईडला आपण मेन वर्ब म्हणणार आहे. मेन वर्ब, मेन वर्ब. सी द सेकंड सेंटेन्स. डू यू want my pen? Do you want my pen? या वाक्यामध्ये डू हे ऑक्झिलरी वर्ब आहे. ऑक्झिलरी वर्ब आहे, AU ऑक्झिलरी वर्ब, आणि वॉन्ट हे मेन वर्ब आहे, मेन वर्ब. तर विद्यार्थ्यांनो, तुमच्या लक्षात आलं की या वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्ब हे क्वेश्चन विचारण्यासाठी वापरलेले. कशासाठी? क्वेश्चन, प्रश्न विचारण्यासाठी वापरले. येते लक्षात? दुसरं वाक्य, शी डज नॉट रन फास्ट. रन
फास्ट. या वाक्यामध्ये डजला आपण काय म्हणतो, ऑक्झिलरी वर्ब म्हणतो किंवा हेल्पिंग वर्ब म्हणतो. तर रन हे मेन वर्ब आहे. रन हे काय आहे, मेन वर्ब आहे. थोडक्यात कळलं असेल की ह्या वाक्यामध्ये नकार केलेला आहे. नकार करण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करता, हेल्पिंग वर्बचा किंवा ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. तर 4 नंबरचं उदाहरण बघा. 4 नंबरचं उदाहरण, डू कम अर्ली. डू कम अर्ली, लवकर याच, लवकर याच. आता बघा, कम अर्ली हे मुख्य वाक्य आहे. कम हा मेन वर्ब आहे. कम हा मेन वर्ब आहे, मेन वर्ब आहे. आणि डू हा काय आहे, डू हा ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब आहे. आता इथं मला सांगा, 4 नंबरच्या वाक्यामध्ये आपण ऑक्झिलरी वर्बचा वापर स्ट्रेस देण्यासाठी केलेला आहे. स्ट्रेस, एखाद्या गोष्टीवर एम्फासिस, जोर देण्यासाठी केलेलं आहे. 2 नंबरच्या वाक्यामध्ये डज हे ऑक्झिलरी वर्ब आहे, नकार करण्यासाठी वापरलेला आहे. 2 नंबरच्या वाक्यामध्ये डू यू वॉन्ट माय पेन, इथं कशासाठी वापरलेलं आहे, तर प्रश्न बनवण्यासाठी वापरलेलं आहे, प्रश्न बनवण्यासाठी. आणि आय विल गाईड देम, या वाक्यामध्ये आय विल गाईड हा फ्युचर टेन्स आहे, सिंपल फ्युचर टेन्स. म्हणजे फ्युचर टेन्स म्हणजे एकंदरीत ऑक्झिलरी वर्बचा वापर कशासाठी केला जातो, नंबर 1 टेन्स बदलण्यासाठी, करेक्ट, टेन्स बदलण्यासाठी, फॉर चेंजिंग टेन्स, फॉर चेंजिंग टेन्स. नंबर 2 इन द फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन, प्रश्न बनवण्यासाठी, प्रश्न बनवण्यासाठी. नंबर 3 नकार करण्यासाठी, नकार, वाक्याचा नकार करण्यासाठी. नंबर 4 एखाद्या गोष्टीवर जोर देण्यासाठी. बघा, जोर देण्यासाठी. म्हणजे अशा प्रकारे वेगळ्या वाक्यामध्ये ऑक्झिलरी वर्बचा काय उपयोग आहे तो भाग बघितला. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण बघणार आहे की ऑक्झिलरी वर्बचे 2 प्रकार पडतात. बघूया आपण ऑक्झिलरी वर्बचे 2 प्रकार पडतात. आधी आपण काय पाहिलं बघा, अगोदर पाहिलं की हा वर्ब आहे, वर्ब आहे, वर्बचे आपण 2 प्रकार पाहिले. एक मेन वर्ब, मेन वर्ब, आणि नंबर 2 मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब, ऑक्झिलियरी वर्ब, अशा 2 प्रकार पाहिले. तर यामध्ये मेन वर्बचे बघा, मेन वर्बचे पुन्हा काही प्रकार पडतात. बारकाईने लक्ष द्यायचं विद्यार्थी मित्रांनो, सी देअर प्लीज. यामध्ये ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब. काय म्हणते बघा, एक ट्रान्झिटिव्ह वर्ब, ट्रान्झिटिव्ह वर्ब, आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब, इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब असे 2 प्रकार बघितले. तर यामध्ये पुन्हा बघणार आहे आपण, बघा कोणकोणते आहेत. प्रायमरी, प्रायमरी, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब, ऑक्झिलियरी वर्ब, आणि मोडल वर्ब्स किंवा त्याला थोडक्यात म्हणूया आपण मोडल्स, मोडल्स किंवा मोडल वर्ब्स असं दुसरं नाव आहे. आता हे कोण आहेत, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोण कोण आहेत बघूया आपण. लेट अस स्टडी ऑल दीज प्रायमरी वर्ब्स इन डिटेल. तर त्यातला पहिला आहे टू बी. तर विद्यार्थी मित्र, टू बी म्हणजेच टू बीचा वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ आपल्याला माहिती असायला पाहिजे. टू बी म्हणजेच ॲम, इज, आर, यांचा भूतकाळ आहे वॉज, वॉज आणि वेअर. त्याचबरोबर टू हॅव, टू हॅव आपल्याला माहिती आहे की टू हॅव चे कोणकोणती रूप आहेत, वर्तमानकाळी रूप आहेत हॅव आणि हॅज. तर या दोघांचा भूतकाळ आहे विद्यार्थी मित्र हॅड. येते का लक्षात? हॅव हॅज चा भूतकाळ आहे हॅड. हॅव आणि हॅज हे प्रेझेंट वर्ब आहे टू हॅवचा. तर हॅड हा टू हॅवचा पास्ट वर्ब आहे. आणि टू बी, टू हॅव नंतर टू डू, टू डूची रूपे टू डू. तर टू डूची रूपे कोणकोणते आहेत, तर डू आणि डज ही 2 वर्तमानकाळी रूपे आहेत. तर विद्यार्थी मित्र, डीड हा भूतकाळ आहे. डीड हा काय आहे, भूतकाळ आहे. तर विद्यार्थी मित्र, मोडल वर्ब्स कोणाला म्हणायचं, तर यांचा उपयोग आपणाला नीट ऐका,
यांचा उपयोग इन द फॉर्मेशन ऑफ टेन्सिसमध्ये करतो आपण. टेन्स बदलण्यासाठी याचा उपयोग करतो प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्बचा. तर यांचा मॉडल व्हर्ब्स आहेत हे कोण आहेत तर बघा, शालचा भूतकाळ आहे शुड, विलचा भूतकाळ आहे वुड, कॅनचा भूतकाळ आहे कुड, मे, माइट, मस्ट, ought to, OUGST, ought to, need, dare आणि used to. तर विद्यार्थ्यांनो यांना काय म्हणायचं आहे, मॉडेल्स म्हणतो. येते लक्षात. मी परत एकदा समजून सांगतोय तुम्हाला. प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत टू बीची रूपे एम, इज, आर, वॉज, वेअर. टू हॅवची रूपे आहेत हॅव, हॅज, हॅड आणि टू डूची रूपे आहेत डू, डज, डीड. थोडक्यात टू बी, टू हॅव आणि टू डू यांच्या रूपांना प्रायमरी ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणतो. बघा, तर मॉडल व्हर्ब्स यांचा उपयोग टेन्स फॉर्मेशनमध्ये होत नाही, तर वाक्याला वेगळ्या प्रकारच्या अर्थ देण्यासाठी याचा वापर केला जातो. जसं की शाल आहे, शालचा भूतकाळ शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, नीड, डेअर आणि यूज टू यांना मॉडल व्हर्ब्स किंवा मॉडेल्स म्हणतो. मला वाटतं तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येते. आपण हा टॉपिक व्यवस्थित अभ्यासतोय. आता यानंतर आपण बघणार आहे की ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नेमकं कोणाला म्हणायचं आणि इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब कोणाला म्हणायचं. सी देअर प्लीज. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब अशा व्हर्बला म्हणायचं बघा की ज्या व्हर्बला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज असते. कशाची असते, ऑब्जेक्टची. व्हॉट इज ऑब्जेक्ट, यू नो व्हेरी वेल. फॉर एक्झाम्पल बघा, आय ड्रिंक. आता एवढंच म्हटलं तर वाक्याचा पूर्ण अर्थ वाटत नाही. आय ड्रिंक म्हणजे मी पितो, पण काय पितो, आय ड्रिंक मिल्क. या वाक्यामध्ये ड्रिंक हा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे, कारण त्याच्या पुढं ऑब्जेक्ट आलं. बघा, सब्जेक्टनं केलेली ॲक्शन ही ऑब्जेक्टवर जेव्हा जाते, सब्जेक्टनं केलेली ॲक्शन ऑब्जेक्टकडे पास होते, तेव्हा त्याला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. याचं दुसरं उदाहरण बघूया. बघा, दे प्लेड क्रिकेट. तर विद्यार्थी मित्र, या वाक्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टनं केलेली ॲक्शन प्लेची ही कुणावर झाली, ऑब्जेक्टवर झाली, म्हणून प्लेला आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. काय म्हणतो, प्लेडला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. जसं की शी हॅज लॉस्ट हर पेन. या वाक्यामध्ये शी हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टची ॲक्शन कोणती तर हॅज लॉस्ट. आता मला सांगा, हॅज लॉस्ट ही ॲक्शन कुणावर झाली तर हर पेन या ऑब्जेक्टवर झाली, म्हणून विद्यार्थी हॅज लॉस्टला आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणूया. काय म्हणूया, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणूया. आय होप तुम्हाला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय हा भाग चांगल्या प्रकारे लक्षात आला. एम आय राईट? प्लीज डू रीड अगेन अँड अगेन. हां, आता तर यानंतर आपण काय बघूया, यानंतर आपण बघणार आहे की इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय. काय बघतोय बघा, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय. नीट लक्ष द्या. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब तुम्हाला कळलं असेल तर व्हॉट इज इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. बघा काय बघतोय आपण, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब बघूया आपण. व्हॉट इज इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. TRANSITIV इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. तर विद्यार्थी मित्र, जर का सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानं केलेली ॲक्शन ही जर ऑब्जेक्टवर जात नसेल, पास होत नसेल, तर दॅट इज कॉल्ड अ इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. म्हणजे थोडक्यात काय तर इनट्रान्झिटिव्ह व्हर्बला ऑब्जेक्ट नसतो, ट्रान्झिटिव्ह व्हर्बला ऑब्जेक्ट असतो. दॅट सिम्पल. फॉर एक्झाम्पल, द बेबी इज क्राईंग.
द बेबी इज क्राईंग लाऊडली. आता या वाक्यामध्ये बेबीची ॲक्शन आहे क्राईंगची, इज क्राईंग. हे ॲक्शन कुणावर आहे? तर बेबीवरच जाते. परत बेबी स्वतःच रडते. ते ॲक्शन कुणावर, रडण्याची ॲक्शन कुणावर होत नाही आहे. जसं की ही इज रनिंग फास्ट. या वाक्यामध्ये इज रनिंग, त्याने केलेली ॲक्शन आहे इज रनिंगची, कुणावर होत नाही, त्याच्यावरच होते. ही इज रनिंग. बाय द सेम वे दे, लुक देअर, दे स्लीप, ते झोपतात. दे स्लीप. या वाक्यामध्ये झोपण्याची क्रिया ॲक्शन आहे ती त्यांच्यावरच होते. अशा प्रकारे याला आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो, कारण ज्या वर्बला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज नसते, दॅट इज कॉल्ड अ इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ज्या वर्बला वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी ऑब्जेक्टची गरज असते त्याला काय म्हणणार आहे? येस, ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणणार आहे. तर तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलं की मेन वर्बचे दोन प्रकार पडतात, एक ट्रान्झिटिव्ह वर्ब, दोन इनट्रान्झिटिव्ह वर्ब. ऑक्झिलरी वर्ब्सचे दोन प्रकार आहेत, एक प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब्स आणि मोडल्स. मोडल्स कोणाला म्हणायचं हे आता पाहिलं आपण, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणाला म्हणतात हे पाहिलं. आता यानंतर आपण बघूया प्रायमरी वर्बचे उपयोग बघूया आपण. बघा, प्रायमरी वर्बचे उपयोग बघूया आपण. सो व्हॉट आर द युजेस ऑफ प्रायमरी वर्ब्स? सो इट्स क्वाईट सिम्पल. अतिशय साधा सोपा भाग आहे. आता आपण बघणार आहे प्रायमरी वर्ब्स अँड देअर युजेस. प्रायमरी वर्ब्स किंवा त्यात अँड देअर युजेस बघूया आपण. बघा, तर आपण पाहिलं की यांचा उपयोग वाक्याचा टेन्स फॉर्मेशनमध्ये करतात. टेन्स फॉर्मेशन, इन द फॉर्मेशन ऑफ टेन्स. पहिला आहे इन द फॉर्मेशन ऑफ टेन्सेस. बघा बारकाईने बघा, ही वॉज वॉचिंग टीव्ही. आता मला तुम्ही सांगा, या वाक्यामध्ये वॉज वॉचिंग मध्ये वॉज हे काय आहे? हेल्पिंग वर्ब आहे किंवा ऑक्झिलरी वर्ब आहे, आणि वॉचिंग हे मेन वर्ब आहे. तर कशासाठी वापरलं? तर टेन्स फॉर्ममध्ये. कोणता टेन्स फॉर्म झाला इथं? पास्ट कंटिन्युअस टेन्स. कोणता झालाय सांगा बघू? वॉज वॉचिंग पास्ट कंटिन्युअस टेन्स. इट इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. नंबर 2चं उदाहरण बघा. वी हॅव प्लेड हिअर मेनी टाइम्स. इथं आम्ही अनेक वेळा खेळलो आहे. आता मला सांगा, इथं पण टेन्स चेंज झालेला आहे. कुठं आहे हेल्पिंग वर्ब किंवा तुमचं प्रायमरी वर्ब, ऑक्झिलरी वर्ब? मला सांगा, इथं ऑक्झिलरी वर्ब आहे हॅव प्लेड हे वर्ब आहे. हॅव आणि प्लेड दोघं वर्ब आहे, ते एकच नाही. तर हिअर मेनी टाइम्स या वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा फॉर्मेशन झालेलं आहे. कोणता? हॅव प्लेडनं सांगितलं की प्रेझेंट परफेक्ट टेन्स. गॉट इट? चलो, ओके. तर आय होप तुम्हाला कळलं असेल की कितीतरी हजारो उदाहरण दिली तर तुम्हाला कळेल की टेन्स फॉर्मेशनमध्ये या ऑक्झिलरी वर्बचा किंवा प्रायमरी वर्बचा उपयोग होतो. आता नंबर 2 बघूया आपण. नंबर 2, इन द फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन. बघा, बी, इन द फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन्स. आता कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन करण्यासाठी आपल्याला प्रायमरी वर्बची आवश्यकता भासते. उदाहरणार्थ बघा, डू यू लाईक इट? क्वेश्चन मार्क. आता हा क्वेश्चन आहे. आता डू हे काय आहे? ऑक्झिलरी वर्ब आहे, आणि लाईक हे मेन वर्ब आहे.
आता मला सांगा, हा झाला क्वेश्चन. म्हणजे आपणाला क्वेश्चन या ऑक्झिलरी व्हर्बचा उपयोग केल्याशिवाय क्वेश्चन तयार करता येणार नाही. क्वेश्चन तयार करता येणार नाही. फॉर एक्झाम्पल बघा हॅव दे वन द मॅच. वाक्याचा कुठला प्रकार आहे हा? तर क्वेश्चन आहे. येते लक्षात? इन द फॉर्मेशन ऑफ क्वेश्चन आपण बघितलं. यानंतर आपण बघूया या प्रायमरी व्हर्बचा उपयोग कशासाठी करतो, तर सेंटेन्स निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी करतो आपण. निगेटिव्ह सेंटेन्स फॉर मेकिंग द सेंटेन्स निगेटिव्ह. नंबर सी फॉर मेकिंग फॉर किंवा इन द फॉर्मेशन ऑफ निगेशन. इन द फॉर्मेशन ऑफ निगेशन. व्हॉट इज नेगेशन? नकार. वाक्याचा नकार करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं? या प्रायमरी व्हर्बचा उपयोग करावा लागतो. उदाहरणार्थ बघा, शी राइट्स अ लेटर. या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रो, राइट्स हे मेन व्हर्ब आहे. इथं कुठलंही ऑक्झिलरी व्हर्ब नाही. याचा नकार करताना काय करावं लागेल? डज नॉट राईट वापरावं लागेल. म्हणजेच राईटचा डज नॉट राईट म्हणजे शी डज नॉट. डज हे मोडल व्हर्ब आहे. सॉरी, याला काय म्हणायचं आपण? ऑक्झिलरी व्हर्ब म्हणतो. शी डज नॉट राईट्स. हॅलो, नॉट राईट्स. कारण डज आल्यामुळं क्रियापदाचा यस प्रत्यय निघेल. शी डज नॉट राईट अ लेटर. बाय द सेम वे हा झाला सिंपल पास्ट. आता डूचं उदाहरण बघूया. सिंपल प्रेझेंट आहे. दे वर्क हिअर एव्हरी डे. वाक्य काय? दे वर्क हिअर एव्हरी डे. ते दररोज इथं काम करतात. वर्क हा प्रेझेंट टेन्स, हा मेन व्हर्ब आहे. ह्याचा नकार करताना डू नॉट वर्क लागेल. पण वर्क्स असतं तर यस डज नॉट वर्क आलं असतं. प्लेज असेल तर डज नॉट प्ले असेल तर डू नॉट प्ले. मग काय झाला नकार? दे डू नॉट वर्क हिअर एव्हरी डे. म्हणजे थोडक्यात डू हे ऑक्झिलरी व्हर्ब आहे, वर्क हे मेन व्हर्ब आहे. तुमच्या लक्षात आलं की या ऑक्झिलरी व्हर्बचे उपयोग बघतोय आपण इन द फॉर्मेशन ऑफ नेगेशन. आता फॉर एम्फासिस डी बघूया आपण. जोर देण्यासाठी. कळतंय? जोर देण्यासाठी एखाद्या गोष्टीवरती जोर देतो आपण. फॉर एम्फासिस एखाद्या वाक्यावर, एखाद्या क्रियेवर जोर देण्यासाठी आपण यांचा वापर करतो. उदाहरणार्थ बघा, डी फॉर एम्फासिस. EMPHASIS. फॉर एक्झाम्पल, कम टू माय बर्थडे पार्टी. माझ्या वाढदिवसाला ये असं म्हणण्याऐवजी आपण काय म्हणतो? डू कम. बघा, डू कम. आग्रह कळतो तुम्हाला? आग्रह करण्यासाठी वाक्याच्या सुरुवातीला डू, आज्ञार्थ वाक्याच्या सुरुवातीला डू वापरा. डू कम टू माय बर्थडे पार्टी. ओके. आता यानंतर आपण बघणार आहे, नेक्स्ट आहे डू स्पीक लाऊडली. मूळचं वाक्य आहे स्पीक लाऊडली, त्याच्याऐवजी आपण डू स्पीक लाऊडली. आता एखाद्या क्रियेवर जोर द्यायचा आहे. एखाद्या क्रियेवर जोर देण्यासाठी कसा वापरतोय आपण? करतोय बघा, I did it again and again. या वाक्यामध्ये did एम्फासिस क्रियेवर जोर देण्यासाठी झाला. अशा प्रकारे फॉर एम्फासिस झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहिलं की प्रायमरी व्हर्बचे कोणकोणते उपयोग आहेत ते पाहिले.
तर मी आशा करतो तुमच्या लक्षात आलं असेल की व्हर्बचे टाईप तुम्हाला कळले असतील, बरोबर, राईट. व्हर्बचे टाईप कळले असतील. आता बघा, याच्यानंतर आपण शिकणार आहोत तो भाग म्हणजेच मोडल व्हर्ब. काय शिकणार आहे? मोडल व्हर्ब्स. बघा, ह्याला दुसरं नाव आहे मोडल्स. मोडल्स, नॉट मॉडेल्स, मोडल्स. कोणकोणते आहेत ते आपण बघितलं. जसं की आपण बघूया, शाल, विल, शुड, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ought to, नीड, डेअर आणि used to. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की यांच्यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. काय येतं? यांच्यानंतर नेहमी क्रियापदाचं पहिलं रूप येतं. जसं की शॅल गो, विल स्पीक, शुड ड्रिंक, वुड हेल्प, कॅन प्ले, कुड रन वगैरे. यांच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येतं, दुसरं रूप येत नाही. थोडक्यात काय येतं? इन्फिनिटिव्ह येतं, इन्फिनिटिव्ह फॉर्म येतो. येते लक्षात? आता या मॉडल व्हर्बला यांचा उपयोग का होतो वाक्यात? तर विद्यार्थी मित्रो, या मॉडल व्हर्बचा वाक्यात उपयोग या गोष्टीसाठी केला जातो की वाक्याला वेगळ्या प्रकारचे अर्थ देण्यासाठी केला जातो. जसं की आपण उदाहरण बघूया. आपण आता काय हे मॉडल व्हर्ब तुमच्या लक्षात असतील तर आपण यांचे उपयोग कोणकोणते तो भाग बघूया आपण. बघा, सी देअर प्लीज. बघा, इथं विल आहे. विल काय दाखवतं? डिटर्मिनेशन, दृढनिश्चय किंवा प्रॉमिस किंवा फ्युचरिटी, सर्टेनिटी, निश्चितता. म्हणजे या तीन गोष्टी दाखवण्यासाठी विलचा वापर करतात. फॉर एक्झाम्पल, आय विल फिनिश माय वर्क anyhow. आय विल फिनिश माय वर्क anyhow. इथं विल हे काय दाखवतं? तर डिटर्मिनेशन. काय आहे? डिटर्मिनेशन आहे. मी कुठल्याही परिस्थितीत काम संपवेन. डिटर्मिनेशन. ओके. आता फ्युचरिटी बघूया. फ्युचरिटी म्हणजे भविष्यकाळ दाखवण्यासाठी. शी विल कम हिअर टुडे. आता विल काय दाखवतं? तर फ्युचरिटी दाखवतं, भविष्यकाळ दाखवतं. फ्युचरिटी. तर सर्टेनिटी तुम्हाला कळेल. सर्टेनिटी, इट विल रेन टुडे. आज पाऊस पडेल. तर यातनं फ्युचरिटी पण आणि सर्टेनिटी पण दाखवते. पण इट मे रेन म्हटलं तर कदाचित आज पाऊस पडेल, कदाचित. तर आपण इथं काय दाखवते? मे न वापरता विल वापरता सर्टेनिटी. तुमच्या लक्षात येते यांचा वापर कशा प्रकारे केला जातो? तर विलचा वापर रिक्वेस्ट करण्यासाठी पण केला जातो. रिक्वेस्ट करण्यासाठी पण. फॉर एक्झाम्पल, विल यू ओपन द डोअर प्लीज. बघा, विल यू ओपन द डोअर प्लीज. आता विल यू ओपन द डोअर प्लीज प्रश्न असतो, प्रश्नार्थकच वाक्य आहे पण विनंती केलेली आहे. रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्ट.
रिक्वेस्ट. रिक्वेस्ट. ओके. तर यानंतर आपण बघूया नेक्स्ट. काय नेक्स्ट पार्ट बघा. याच्यानंतरचा पार्ट आहे आपला वुड. वुड एक तर पास्ट फ्युचरिटी आणि रिक्वेस्ट, हॅबिच्युअल ॲक्शन, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, भूतकाळातील सवय दाखवण्यासाठी. बघा फ्युचरिटी, पास्ट फ्युचरिटी म्हणजे काय तर बघा ही टोल्ड मी दॅट. सो ही टोल्ड हा पास्ट टेन्स आहे. ही टोल्ड मी दॅट ही वुड go there, he would go there the next day. या वाक्यामध्ये हा भूतकाळ असल्यामुळे इकडे वुड हा काय आहे, विलचा पास्ट टेन्स आहे. दॅट इज कॉल्ड फ्युचरिटी. आता रिक्वेस्ट बघूया आपण. इथं फ्युचरिटी दाखवली, फ्युचरिटी, पास्ट फ्युचरिटी. हा नंबर 2 रिक्वेस्ट. वुड you help me please, किंवा would you open the door please, would you give me a pen please. म्हणजे हे काय झालं, रिक्वेस्ट झाली. रिक्वेस्ट काय झालं, रिक्वेस्ट. तर विद्यार्थी यानंतर पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन म्हटलेलं आपण. कशा प्रकारे पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन दाखवायची बघा, येते का लक्षात बघा. पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन बघा. वी वुड सिट अंडर धिस ट्री आफ्टर स्कूल. शाळेनंतर आम्ही या झाडाखाली बसत असू. आता वुडनं काय दाखवलं गेलं तर एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केली जायची, पण आता सध्या नाही. सो दॅट इज कॉल्ड काय म्हणायचं त्याला, हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट. वुडचा वापर आपण रिक्वेस्ट म्हणून करतो, पास्ट फ्युचरिटी म्हणून करतो भूतकाळामध्ये. येते का लक्षात बघा. असं वाक्य परीक्षेला विचारलं जाईल. परीक्षेला फाइंड द एररसाठी कसं वाक्य विचारलं जाईल. ही टोल्ड मी दॅट ही विल गो. विल नाही, चूक, वुड पाहिजे, कारण इकडं पास्ट टेन्स आहे, मला इकडं पास्ट टेन्स पाहिजे. येते लक्षात. ठीक बघा. यानंतर आपण बघूया सिनियर शूडचा वापर बघूया आपण. शूडचा वापर काय करण्यासाठी, सल्ला देण्यासाठी, ॲडवाईस, सल्ला देण्यासाठी केला जातो, ॲडवाईस. किंवा ऑर्डर देण्यासाठी, ऑर्डर, एखादी गोष्ट केलीच पाहिजे. कळतंय का बघा. फॉर एक्झाम्पल यू शूड go for a morning walk every day. A morning walk every day. येते का लक्षात बघा. या वाक्यामध्ये तुम्ही दररोज फिरायला गेलं पाहिजे, सकाळी फिरायला गेलं पाहिजे. शूडनं काय दाखवलं, ॲडवाईस दाखवलं, सल्ला दिला, सल्ला, ॲडवाईस. जसं की आता ऑर्डर असेल किंवा ऑब्लिगेशन असेल, मस्ट अशा अर्थानं पण वापरतो. ऑब्लिगेशन, सक्ती, एखादी गोष्ट केलीच पाहिजे. जसं यू शूड कम अर्ली, यू शूड कम
अर्ली, तुम्ही लवकर आलं पाहिजे, ही ऑब्लिगेशन आहे, ऑर्डर आहे. ऑब्लिगेशन किंवा ऑर्डर आहे, येते लक्षात. आता शाल, शूड झाला, विल, वुड. यानंतर आपण बघणार आहे कॅन. कॅन काय दाखवतो? कॅन एक्सप्रेसेस ॲबिलिटी. ॲबिलिटी क्षमता. परमिशन, परमिशन पण दाखवतं. जसं की आपण बघूया, बघा, ही कॅन स्पीक, ही कॅन स्पीक 4 लँग्वेजेस. LANGUAGES. तो 4 भाषा बोलू शकतो. कॅन काय दाखवलं? ॲबिलिटी. कॅन स्पीक, तो बोलू शकतो. बोलू शकतो म्हणजे ॲबिलिटी आहे, ॲबिलिटी आहे. येते लक्षात. दुसरं उदाहरण अजून बघा. दे कॅन डू एनिथिंग. दे कॅन डू एनिथिंग. दे कॅन डू एनिथिंग. सो हिअर ॲबिलिटी, त्यांच्याकडे क्षमता आहे काही करण्याची. पण परमिशन, आता बघा, यू कॅन गो नाऊ. यू कॅन गो नाऊ, आता तुम्ही जाऊ शकता. यू कॅन गो नाऊ, कॅन, ही झाली परमिशन. परमिशन. त्याचप्रमाणे यू कॅन यूज माय डिक्शनरी. दे कॅन सिट हिअर. या उदाहरणांमधून परमिशन व्यक्त होते. परमिशन व्यक्त होते. आता बघा, यानंतर बघूया आपण मस्ट. MUST. मस्ट म्हणजेच हॅव टू. हॅलो, मस्ट म्हणजेच हॅव टू किंवा हॅज टू. काय दाखवते आपण? ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन. फॉर एक्झाम्पल बघा, ही मस्ट कंप्लीट हिज वर्क. ही मस्ट कंप्लीट हिज वर्क. या वाक्यामध्ये मस्टला आपण काय म्हणतो? मस्टला ऑब्लिगेशन म्हणतो. ऑब्लिगेशन. आय मस्ट गो नाऊ. आता मला निघालंच पाहिजे. आय मस्ट गो नाऊ. आता मला गेलंच पाहिजे. मस्ट एक्सप्रेसेस ऑब्लिगेशन. नेसेसिटी पण आहे, आवश्यकता. बघा, यू मस्ट पे युअर बिल बिफोर ड्यू डेट. बिफोर ड्यू डेट. यू मस्ट पे युअर बिल बिफोर ड्यू डेट. या ठिकाणी मस्ट काय दाखवतं? मस्ट हे ऑब्लिगेशन म्हणजे सक्ती दाखवतं. येते लक्षात. तुम्ही तुमचं बिल ड्यू डेट पूर्वी भरलंच पाहिजे. ड्यू डेट. ओके. तर मस्ट नंतर काय येतं बघा. आता पुढचा भाग आहे मे. मे एक्सप्रेसेस पॉसिबिलिटी आणि परमिशन. पॉसिबिलिटी आणि परमिशन. परमिशन. फॉर एक्झाम्पल लिसन. इट मे रेन टुडे. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. मे एक्सप्रेसेस पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी. ही मे कम हिअर एनी टाइम. ही मे कम हिअर एनी टाइम. तो कुठल्याही क्षणी इथं येऊ शकतो. मे पॉसिबिलिटी आहे इथं येण्याची. येते का? ही मे कम हिअर एनी टाइम. सो मे एक्सप्रेसेस पॉसिबिलिटी. परमिशन नाही बरं का, पॉसिबिलिटी.
ओके, यानंतर आपण बघूया परमिशन बघूया. मे आय कम इन सर, मे आय कम इन सर, मे आय कम इन सर. या वाक्यामध्ये परमिशन घेण्यासाठी म्हणजे फॉर परमिशन वी यूज मॉडेल वर्ब. या मॉडेल वर्बचा वापर परमिशन म्हणून केलेला आहे. जसं की यू मे यूज माय डिक्शनरी, DICTIONARY डिक्शनरी इफ यू वॉन्ट. जर तुला हवं असेल तर तू माझी डिक्शनरी वापरू शकतोस. काय दाखवतं? परमिशन दाखवतं. यानंतर बघूया आपण यूज टू. काय बघतोय? विल स्टडी यूज टू. यूज टूचा वापर बघूया आपण. सी देअर प्लीज. यूज टू. आता यूज टू म्हणजेच वूड अशा अर्थानं वापरतो, पण याचा वापर काय म्हणून करतो आपण? तर पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन, पास्ट हॅबिच्युअल ॲक्शन. आता डिस्कंटिन्यू झालेली भूतकाळामध्ये असलेली सवय आता जी वर्तमान काळामध्ये नसते ती दाखवण्यासाठी आपण यूज टूचा वापर करतो. जसं की तुम्ही तुमच्या लहानपणी काय काय करायचा? तुम्ही लहानपणी सारखं रडायचा, बरोबर? लहानपणी रडायचा, पण आता रडत नाही आहे, नाही का? कुणाकडे तरी आता फोर व्हीलर असेल, फोर व्हीलर असण्यापूर्वी कुणीतरी बसनं चालत जायचं, पण आता फोर व्हीलरमधून जातो. आता बसनं जायचं बंद केलेलं आहे. आता बसनं कोण चालत नसतं जाता, बसमध्ये बसून जातं. येतंय का लक्षात? मग आय बघा, आय यूज टू रन 10 किलोमीटर डेली when I was young. याचा अर्थ स्पीकर, बोलणारा नॅरेटर आहे, तो आता तरुण राहिलेला नाही आहे, त्यामुळं तो तरुणपणी 10 किलोमीटर पळायचा. यूज टू हॅबिच्युअल ॲक्शन. जसं की शी यूज टू विजिट अस ट्वाइस म्हणजे दोनदा, ट्वाइस इन अ वीक when she was in this city. ती या शहरामध्ये होती तेव्हा आम्हाला 2 वेळा भेट द्यायची आठवड्यातून. म्हणजे आता ती इथं नाही आहे. थोडक्यात काय तर विद्यार्थी मित्रो, तुम्ही काय शिकला? मॉडेल वर्ब्स, यूज टूचा उपयोग शिकला. म्हणजे अशा प्रकारे आपण यूज टूचे काय महत्त्वाचे मॉडेल्स आहेत त्याचा वापर या वाक्यातनं आपण इथं केलेला आहे. बघा आता फाइंड द एररसाठी हा प्रश्न कसा विचारला जाईल? बघूया आपण. लेट अस सी मॉडेल वर्ब्स हा फाइंड द एररसाठी कसा विचारतात बघा. Can I come in sir? No error. आता तुम्हाला काय करायचंय? कॅन आहे A, I B, कम इन सर, कम आहे C आणि इन सर आहे D आणि नो एरर E. काय चूक आहे रे? अर्थातच मॉडेल वर्बमध्ये चूक आहे. काय? कॅन आय कम इन सर असं म्हणता येणार नाहीये, त्याच्याऐवजी काय म्हणा लागेल? मे आय कम इन सर म्हणावं लागेल. मे आय कम इन सर म्हणजे आपली चूक आहे ए मध्ये. कॅनच्या ऐवजी काय पाहिजे? मे पाहिजे. कॅनच्या ऐवजी मे पाहिजे. आता बघूया दुसरं. बघा शी आस्क्ड मी
if I will go there, if I will go there, no error, नो एरर. फाइंड द एररसाठी बघूया आपण. मग इथं शी सब्जेक्ट आहे, ए, आस्क मी, बी, इफ, सी, आय विल गो देअर, डी, आणि नो एरर, ई. शोधा बघू. वाक्य व्यवस्थित वाचा. तर या वाक्यात तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे की इकडं भूतकाळ आहे, पास्ट टेन्स आहे. इकडं पास्ट टेन्स असल्यामुळं पुढं इफ न सुरू होणारा जो क्लॉज आहे तिकडं पण काय पाहिजे, भूतकाळच पाहिजे, पास्ट टेन्स पाहिजे. म्हणजे इथं विलच्या ठिकाणी काय पाहिजे, वुड पाहिजे, वुड पाहिजे. म्हणजे काय झालं, शी आस्क्ड मी इफ आय वुड गो देअर. म्हणजे मिस्टेक कुठे आहे आपली, एरर कुठे आहे, तर डी मध्ये एरर आहे. डी मध्ये काय एरर आहे, यूज वुड, यूज वुड ऑन द प्लेस ऑफ, ऑन द प्लेस ऑफ काय, ऑन द प्लेस ऑफ विल. विलच्या जागी वुडचा वापर करा. ओके, नेक्स्ट उदाहरण बघूया आपण. नेक्स्ट निबंध बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. he used to helped us whenever we needed no error. तर ही यूज टू बघा, वाक्य काय आपलं, ही यूज टू हेल्प. ही हा सब्जेक्ट आहे. यूज टू हेल्प अस व्हेनेवर वी नीडेड, डी, आणि नो एरर, ई. बारकाईने वाक्य वाचा. येस, रीड दिस केअरफुली प्लीज. काय होईल, तर या वाक्यामध्ये विद्यार्थी मित्रो यूज टू हे मॉडल वर्ब आहे. आपलं ठरलंय की मॉडल वर्बच्या पुढं क्रियापदाचं दुसरं रूप येत नसतं. हेल्प्ड असं येणार नाहीये, तर हेल्प असं येईल, हेल्प येईल, हेल्प. V1 वापरायचं रूल आहे आपला. म्हणजेच काय झालं, परत एकदा, म्हणजे आपली चूक आहे बी मध्ये. यूज हेल्प ऑन द प्लेस ऑफ, ऑन द प्लेस ऑफ कुणा जागी रे, हेल्प्ड. हेल्प्ड जागी हेल्प वापरा. येते लक्षात. ओके, पुढं बघा. पुढं बघूया आपण. they should not travel, travel, travel by train. वाक्य आहे आपलं, ए should not travel, बी बाय सी, ट्रेन, डी, आणि नो एरर, ई. दे शुड नॉट ट्रॅव्हल बाय ट्रेन. तर विद्यार्थी मित्र या वाक्यात कुठंच चूक नाही आहे. देर इज नो एनी मिस्टेक. सो व्हॉट इज द आन्सर, ई. ई आहे. कुठंच चूक नसेल तर आपण ईचा वापर करतो. येते लक्षात. सो अशा प्रकारे मॉडल वर्बचा व्यवस्थित अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला वाक्याचे वेगळे अर्थ, वेगळ्या छटा कशा प्रकारे असतात तुमच्या लक्षात येईल. आता यावर आधारित आणखीन एक शेवटचा प्रश्न बघा. सी मॉडल वर्बवरती आपण आणखीन एक प्रश्न बघतोय. तुमच्या लक्षात येते का बघा, चूक लक्षात येईल तुमच्या.
जर बारकाईनं अभ्यासला असेल हा टॉपिक तर तुमच्या लक्षात येईल चूक. नेक्स्ट आहे शी. शी कॅन did it. She can did it very carefully. No error. ओके, सांगा बघा आता. A, B, C and D. अभ्यासाबारकाईनं तर इथं पण आपल्याला माहिती असायला पाहिजे की बी मध्ये चूक आहे, कारण कॅनच्या पुढं डीड नको, डीडच्या ऐवजी काय पाहिजे, डू पाहिजे. शी कॅन डू इट व्हेरी केअरफुली. येते का लक्षात? सेम वे ही मस्ट रन्स every day for his health. No error. मग अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं की काय चूक आहे बघा. हां, तर चूक आहे ही मस्ट रन्स असतं, पण मस्ट हे मॉडल वर्ब आहे त्यामुळं रन्स यस प्रत्यय न लागता रन लागेल. म्हणजेच परत एकदा बी मध्ये चूक आहे. यूज रन ऑन द प्लेस ऑफ रन्स. तर डिअर फ्रेंड्स, डिअर स्टुडंट्स, यू हॅव टू स्टडी दिस टॉपिक अगेन सो दॅट यू विल कम टू नो. यातले बारकावी तुमच्या लक्षात येतील आणि चांगल्या प्रकारे हा टॉपिक तुम्हाला समजेल. धन्यवाद.